उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न च अंतरे अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरे शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी कळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले भावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु वैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। साधना तरंग या उपक्रमामध्ये बऱ्याच साधकांना काही प्रश्न पडते आणि त्या प्रश्नांच्या अंगाने आपल्याला त्यावर चिंतन करायचं आहे की नेमकं साधकासाठी असलेले प्रश्न आहेत आणि साधनेच्या वेळेला ह्या प्रश्नांमध्ये न अडकता त्याच्यातून बाहेर कसं पडून परत आपली साधना व्यवस्थित कशी झाली पाहिजे त्या अंगाने आपण आता चिंतन करणार आहोत। अगदी पहिलाच प्रश्न आहे की श्वासावर लक्ष ठेवून पाहणाऱ्याला पाहण्याचा प्रयत्न चालू आहे पण 5वा झाल्यावर त्यात खंड पडतो व पुन्हा प्रयत्न चालू करतो। मध्ये विचार येतात प्रयत्न चालू आहेत म्हणजे पाहणाऱ्याचा प्रयत्न करतात पण ते कंटिन्यू ते राहत नाही। हा एक तिथे सर्वसाधारण साधकाचा जे काही समस्या आहे ती समस्या त्यांनी सांगितलेली आहे। दुसरं दिवसभरात चैतन्य भावात राहणं अजून जमत नाही, सर्व कृती देहभावातच होतात। मध्येच आठवण झाली की स्मरण होते तरी चैतन्य भाव प्रत्येक कृतीच्या वेळी कसा राहील। जेवताना पाणी पिताना चैतन्य भावात होते पण ते बरोबर आहे की कसं समजायचं। काम करीत असताना जसं लिखाणाचं किंवा वाचन करीत असताना हा भाव कसा आणायचा। विचार येतो जे तत्व वाचते आहे तेच चैतन्य स्वरूप आहे तर तो विचार बरोबर आहे का असा एक दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न रिॲक्ट होण्यात फरक नाही तसा प्रयत्न होत नाही, कृपया मार्गदर्शन मिळावे। आता हा महत्वाचा आहे म्हणजे हे जे साधकांना पडणाऱ्या समस्या आहेत
ते काय दुसऱ्या साधकाने असाच प्रश्न विचारला की म्हणजे त्याच अंगाने म्हणजे दोघांचं खरं म्हणजे शब्द वेगळे आहेत. एकांत साधने साधक पूर्णतः सद्गुरूंना शरणागत व समर्पित होत असतो, त्यामुळे त्याला सद्गुरू तत्वाकडून सहाय्य मिळते आणि चैतन्य भाव तो राहू शकतो. परंतु प्रपंच सुरू झाला की हा भाव धरायला कठीण जाते. मग अशा वेळी चैतन्य भावाचं स्मरण सतत राहण्यासाठी काय करावे? म्हणजे एकदा साधना झाल्यानंतर सतत चैतन्य भावात राहता आलं पाहिजे, ते जमत नाही. तिसरा एका साधकाचा तोच प्रश्न आहे. त्या साधना झाल्यामुळे खूप छान दिवस गेला, त्यामुळे दिव्यत स्मरण मधून होत आहे, पण अजून विस्मरणाचा काळ खूप आहे, म्हणजे स्मरण सतत राहत नाही. म्हणजे साधकांचं म्हणजे जे आहे ते तिघांचे प्रश्न जवळजवळ सारखे आहेत. आणि चौथ्या साधकाचा जो प्रश्न आहे, साधना गोड होऊ लागली की मन स्थिर व शांत होऊ लागते. येथे ह्या गोडीनेच पुढे ह्या बैठकीतून बाहेर पडले आणि नामजप सुरू झाले की तर मिळालेल्या शांत अवस्थेमध्ये हे नाम जसे जसे ऐकू येत असते किंवा मन ते अनुभवत असते. सद्गुरूंनी असे नाम ऐकू येते असा अनुभव सांगितलेला आहे. पण सद्गुरूंच्या ठिकाणी असलेला हा अनुभव आणि अभ्यासाचा प्रयास करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी असणारा अनुभव ह्यात फरक असू शकतो का? देवानाई नाव देवानाई गाव असे संतांनी सांगितले आहे. नाम जप ऐकू येतो ते ऐकताना साधकाने कोणत्या दृष्टीने त्या अवस्थेकडे पाहिले पाहिजे, त्यावेळी स्मरण काय असावे, असे हे 4 प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नाच्या अंगाने आपल्याला आज चिंतन करायचंय. साधना असं ज्याला आपण म्हणत असतो, सर्वात महत्वाचं आहे साधना ही आपल्या ठिकाणी असलेला मीपणा दूर करण्यासाठी. म्हणजे मीपणातून जे आपण जीवन जगतो आहोत किंवा देहभावातून आपण जे जीवन जगतो आहोत, देह मी ह्या भावातून, आणि तो देह मी या भावातून म्हणजे देहाला ठेवलेलं नाव सुद्धा मीच, आणि त्या अंगाने मी आणि माझं जे आपल्याकडे सुरू होतं त्याला म्हणतो आपण मीपणा. आता ही आपली जी सवय आहे ती जन्मजात आहे. जन्मजात म्हणजे जन्माला आल्यापासून प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये हा भाव इतका घट्ट आहे की त्या देहभावातून सुटका होणं फार कठीण आहे. म्हणजे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, असे तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे तुकाराम महाराजांच्या इथे जो मीपणा होता, मी आणि माझं जे त्यांना वाटत होतं ते त्यांचं दूर झालं. आणि हे दूर झाल्यामुळे तिथे तुका म्हणे देव झाला, म्हणजे तिथे देवत्व प्रगट होतं. म्हणजे मी देह आहे हा जो भाव आहे त्याला आपण जीवभाव म्हणतो. आणि हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे हा भाव जेव्हा जागृत होतो त्याला आपण देवभाव म्हणतो. आता पाहायला गेलं तर फक्त देहभाव बाजूला व्हायचा आहे, आणि त्या ठिकाणी लॉ ऑफ रिप्लेसमेंट ह्या नियमाप्रमाणे हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हा भाव तिथे स्थापित करायचा आहे. पण अंतर्मनाची अशी सवय आहे त्याला आपली स्वतःची वाट सोडायची नसते. म्हणजे अंतर्मनामध्ये जो भाव घट्ट असतो तो भाव अंतर्मन सोडत नाही. त्या अंतर्मनावर हॅमरिंग केलं, दबाव केला, म्हणजे बहिर्मनाने सतत त्याच्यावर जर दबाव टाकला तर थोड्या वेळासाठी ते अंतर्मन ऐकल्यासारखं करतं, आणि जरासं बहिर्मनाचं त्या अंतर्मनावर असलेलं लक्ष दूर झालं तर अंतर्मन आपल्या जुन्या वाटेने परत चालतं. हा स्वभाव आहे आपला.
लक्षात घ्या. माणसाचा स्वभाव म्हणतो म्हणजे काय, हा अंतर्मनाचा स्वभाव आहे. जो अंतर्मनावर लक्ष ठेवायचं असतं. अंतर्मनात ठेवायचं म्हणजे अंतर्मनात आपला जो भाव आहे त्या ठिकाणी हे सर्व चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, हा भाव मूलतः कळला पाहिजे. म्हणजे सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं, नुसतं आहे तो देव आहे म्हणजे आपल्याला समजलं असं जे वाटत असं नाही, किंवा कर्ता विठ्ठल किंवा कर्ता ईश्वर म्हटलं की झाला ईश्वर, असंही नाही. हे शब्द ज्ञान झालं. तिथे पूर्णतः हे चैतन्य स्वरूप कसं आहे ह्याचं आकलन पहिलं साधकाला व्यवस्थित झालं पाहिजे. की आपलं हे जे शरीर आपलं म्हणतो, म्हणजे आपला हा शब्द आपल्याला इतका घट्ट झालेला असतो की शरीर म्हटलं की माझं शरीर का आपलं शरीर, ते आपलं आपलं म्हणणारं हा कोण, तर आपलं आपलं म्हणणारं चैतन्य आहे. हे ते आपलं आपलं म्हणणारं. तुम्हाला विचारलं तर तुम्ही मग माझं शरीर, आपण त्यानं तुम्हाला विचारलं की माझं शरीर कोण म्हणतं, तर मी म्हणतो म्हणणार. उत्तर साधं. पण मी म्हणतो म्हणजे नेमकं कोण म्हणतं, तर देह मी म्हणून जे मला वाटतं तो मी म्हणतो, हे त्याचं खरं उत्तर. देह मी म्हणजे आपण अमुक नावाने मी म्हणतो. माझं शरीर कोण म्हणतं, जर सगळं तुम्ही प्रश्न केला त्याचं उत्तर काय, मी म्हणतो म्हणजे माझं नाव स्नेहल आहे, तर मी स्नेहल ते म्हणते. हा सद्भाव आहे आणि ह्याला जीवभाव म्हणतो आपण. कळलं ना. आता हे स्नेहल हे नाव जन्माला आल्यानंतर आलं, आधी तू जन्माला आलास. म्हणजे जन्माला जे तत्व आलं त्या तत्वाला नाव कुठं होतं, लक्षात घ्या. म्हणजे मूल जेव्हा जन्माला येतं त्या मुलाचं बारसं म्हणजे संस्कार केले जातात. नामकरण संस्कार असा शब्द वापरला जातो त्याला. म्हणजे अगोदरच तिथे जीवभाव आहे, मी देह आहे, हा ते उपजत आहे, त्याला शिकवावं लागत नाही, जन्मताच. म्हणजे आहार निद्रा भय मैथून हे जसे चार उपजत ज्ञान प्रत्येक जन्माला आलेल्या मनुष्याला, म्हणजे ते बाळ म्हणतो आपण त्याला हे उपजत ज्ञान असतं. म्हणजे आहार निद्रा भय तीन गोष्टी. जसं मोठं झालं की ते मैथून हा जो प्रकार तो नंतरचा. तसंच मी अमुक आहे हे सुद्धा उपजत ज्ञानच आहे. म्हणजे फक्त चार नाही, पाच आहेत. मी अमुक आहे म्हणजे मी देह आहे आणि मग त्या देहाला नाव दिलं अमुक तमुक, म्हणून मी अमुक तमुक नावाचा झाला. आता हे अंतर्मनात घट्ट आहे आणि हा अंतर्मनातून खोडणं कठीण आहे. म्हणजे बहिर्मनाने समजावून, बहिर्मनाला म्हणजे प्रथम आपण सद्गुरूंकडे येतो, त्या सद्गुरू ज्या सांगतात की हे सगळं जीवन ब्रह्मांडापासून अगदी एका मुंगीपर्यंत सगळं जीवन एका चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे परमेश्वर ज्याला म्हणतो तो परमेश्वर व्यवस्थित समजत नाही लोकांना. परमेश्वराने आपण केलं का प्रार्थना म्हटली, हार घातला, उदबत्ती लावली की तेव्हा त्यांनी लगेच आपल्याला कृपा करायला हात वरती करावा ही आपली अपेक्षा असते. आणि असा परमेश्वर कधी हात वर करतच नाही, कारण त्याला हातच नाहीत. कळलं की नाही. चैतन्य स्वरूप आहे, तिथे कसलेच अवयव नाही, ते अथांग आहे. आणि ह्या अथांग असलेलं निर्गुण निराकार स्वरूप सगुण निराकार होतं आणि तेच सगुण साकार होतं. या तीन अवस्था एकाच चैतन्य स्वरूपाच्या आहेत. जसं पाण्याचं बर्फ होणं आणि पाण्याची वाफ होणं, तीन अवस्था आहेत. आहे पाणीच म्हणजे जलतत्व. जलतत्वाच्याच ह्या तीन अवस्था आहेत. बर्फ पण जलतत्व, पाणी सुद्धा जलतत्व आणि वाफ झाली ती पण सुद्धा काय आहे, जलतत्वच आहे. तसंच निर्गुण निराकार स्वरूप, सगुण निराकार स्वरूप आणि सगुण साकार रूप हे सुद्धा एकाच चैतन्य स्वरूपाच्या तीन अवस्था आहेत. म्हणजे परमेश्वर म्हणताना ह्या तिन्ही अंगाने परमेश्वर प्रगट आहे हे पहिल्या लक्षात ठेवायचं. म्हणजे एकदा व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या तिन्ही अंगाने ही परमेश्वरी शक्ती जी प्रगट आहे ती परमेश्वरी शक्ती सगुण साकार होते. म्हणजे आपण जे देहाच्या अंगाने जे जन्माला येतो तर ती चैतन्य शक्ती देह रूपाने प्रगट होते, साकार झाली. देह म्हणजे ते साकार रूप
आणि त्यातून जाणणारं जे तत्व आहे ते सगुण रूप, आणि ते दोन्ही म्हणून होतं त्याला सगुण साकार रूप म्हणतो. म्हणजे नुसतं जाणणारं मन ज्याला आपण म्हणतो, जे जाणतं देहातून, ते मुळात काय सगुण निराकार आहे, त्याला आकार नाहीये. पण देहाशी एकरूप झाल्यामुळे ते सगुण साकार होतं. म्हणजे तेच एकच तत्व कसं होतं. आणि हेच तत्व जेव्हा गाढ झोपेत जातं तर त्यालाच कळत नाही ते कुठे आहे. त्याला म्हणतात निर्गुण निराकार. 3 अवस्था आहे. ह्या तिन्ही अवस्था प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आहे. का? कारण जे ब्रह्मांडी ते पिंडी हा जो शब्द वापरतात ना, जे अनंत स्वरूपाकडे जसं निर्गुण निराकार स्वरूप, सगुण निराकार स्वरूप जे अनंतामध्ये आहे, तसंच प्रत्येक निर्मितीमध्ये तसंच आहे. म्हणजे आता आपण आपल्या ठिकाणी आपण विचार करता, आपण गाढ झोपेत किंवा बेशुद्ध अवस्थेत ज्यावेळेला असतं त्यावेळेला कसलंच आहे की नाही हे काही कळत नाही, पण ते असतं, त्याला म्हणतात निर्गुण निराकार. आणि त्याच हे मूळ स्वरूप आहे खरं निर्गुण निराकार. आणि तेच निर्गुण निराकार स्वरूप सगुण निराकार होतं. म्हणजे जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये येतं. जसं गाढ झोपेत आपण असतो, काही द्या, काही बोला, शिळा घाला, त्याला काही फरक पडत नाही. स्तुती केला तरी काही फरक पडत नाही. कोणी अगदी कौतुक केलं काही फरक पडत नाही. निंदा केली काही फरक पडत नाही. पण जागा झाल्यावर बोला, ते सगुण निराकार होतं ना, तेच डेंजर होतं. ते सगुण निराकार आहे, ते जाणायला लागतं. आणि त्याला अरे मला शिवाय तुझं म्हणजे काय असं ज्या होतं ना, मग तिथे मारामाऱ्या सुरू होतात, लढाया सुरू होतात, सगळं काय सुरू होतं. मग तो सगुण निराकार तो बरा होता की नाही? कशाला झाला सगुण सगळं म्हणजे निर्गुण निराकार बरा होता की नाही? सगुण निराकार कशाला झाला? पण यात अवस्था आहेत. पण सगुण निराकार झाल्यानंतर ते तत्व नुसतं सगुण निराकार म्हणून राहत नाही, तर ते देहाकार धारण करतं पंचमहातत्वाच्या. आणि तो देहातून ते तत्व जीवन जगायला लागतं. त्याला आपण म्हणतो सगुण साकार तत्व झालं. म्हणजे एकच चैतन्य शक्ती ह्या तिन्ही अंगाने प्रगट आहे. म्हणून गाढ झोपेत जसा आहेस तसा तू जागेपणी म्हणजे सगुण निराकार झाल्यानंतर काय सगुण साकार झाला. वाघ निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होतसा आनंदात स्फुरोनी विस्मृती न घे लक्षी सुखात माठसा. नेमकं काय कर, विसरतो. निद्रे म्हणजे तसा हो, कशी पण तसा हो म्हणजे कोणी कौतुक केलं शांत राहा, कोण निंदा केली तरी शांत राहा. लक्षात ठेवायचं, हे वागणं म्हणजेच साधनेचा परिणाम असतो. साधना म्हणजे काय? आपलं मूळ स्वरूप लक्षात आलं की आपण खरे असे आहोत. मग भांडतो बिंटो कशाला, मानपान हवा कशाला, द्वेष मत्सर कशाला, काही गरज नाहीये. पण मीपणातून हे सगळं होतं. अनेक साधकांना वाटतं आपण बरोबर आहे, पण खूप चुकत असतात, कळत नाही. आपण म्हणतो अरे ह्यांना कळत नाही. नाहीच कळत. खरं सांगतो, माणसाला आपण चुकतो आहोत हे कळत नाही. का? त्या वाटतं आपण सगळं करतो तर बरोबरच असतं. हे कोणीतरी त्याला सांगितलं तर ते पण आवडत नाही. सांगितलं अरे तुझं चुकतं, राग येतो पटकन. अरे चुकतो म्हणतो म्हणजे काय? ह्याच म्हणतात मीपणा. लक्षात घ्या, अहंकार मीपणा हा जो असतो. मग निद्रे माझी जसा तू गाढ झोपेमध्ये कसा असतो, तुला मानपानाची गरज नाही, काहीच कळत नाही म्हणून तू शांत राहतोस. तसं जागा जरा शांत राहायला काय फरक पडतो तुला? पण नाही. जरासा कोण झालं की किरकिर 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 कोणाच्या मागे लागलेला असतो. जरा नाही झालं की भांडण तंटे सुरू करायला तयार असतं. मनात निर्णय वाईट विचार येतात, चांगले विचार सगळं येतं. हे सगळं येतं त्यालाच म्हणतात जीवपणा. आणि ह्याच्यातून सुटका करणं म्हणजे साधना. लक्षात, साधना कशासाठी हवी? आपल्या मनामध्ये जे अनिष्ट विचार, अनिष्ट चिंतन, माझा ह्या लोक ऐकत नाही, मला कोणी मान देत नाही, माझ्याकडे काही बघत नाहीत, असं बऱ्याच माणसांच्या मनामध्ये ज्या भावना असतात की आम्ही एवढं करतो यांना किंमत नाही, असं जे सगळं वाटत असतं ना, ही सगळी मीपणाची लक्षणं आहेत. म्हणजे त्याला सूक्ष्म अहंकार जो म्हणतो आपण, त्या सूक्ष्म अहंकारातून जो मीपणा येतो त्या मीपणातून हे असं भागतं. दुसऱ्याचं चांगलं झालं तर मला बघवत नाही, कोणी कोणाला मान दिला तर तो चुकीचा कसा हे दाखवण्याचा परत काही लोक प्रयत्न करत असतात.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जिथे नको, काही गरज नाही माणसाला करायची, पण आपण मोठे आहोत आणि दुसरे छोटे आहोत हे दाखवण्यासाठी माणसं हे सगळं धावपळ करत असतात आणि त्याच्यातून ते दुःख निर्माण करतात. आणि ह्या सगळ्यातून सुटका होण्यासाठी तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. म्हणून शांत राहा, सरळ नेहमी आपण सांगतो की सद्गुरू सांग शांत राहा. शांत राहा म्हणजे काय, उगीच कोणीतरी तुला कौतुक केलं म्हणून चढून जाऊ नकोस, कोणीतरी तुझा अपमान केला म्हणून ते मनाला लावून घेऊन ते रडत बसू नकोस. आणि खरे बऱ्याच लोकांची सवय, तुम्ही गेल्या वेळेला असं असं बोलला होता असतं ना, ह्या वर्षी तुम्ही असं मला बोलला होता, त्या वर्षी तसं केलं होतं. हे सगळं माणूस बरोबर धरतो, पण कोणी तुमचं चांगलं केलं हे मात्र आपण लक्षात राहत नाही, तर विसरतो. आपण परस्परामध्ये जे संबंध जे आहे ना बिघडवतो कुठे, हे तेच की अमुक एक समोरच्याने अगदी घरातले अगदी जवळचे भाऊ बहीण नवरा बायको अगदी जवळचे असले तरी सुद्धा कोणीतरी तू कधी त्यावेळेला मला असा बोलला होतास, असं वागलं होतं, मग मी असं वागलो, हे सगळं अगदी मुलं सुद्धा आपल्या लहानपणी असं झालं तसं झालं, मला आई वडिलांनी असं केलं तसं केलं, ह्या अंगाने रडत असतात. अरे वर्तमानात जगायचं तुला, काळ गेला संपलं, आयुष्य तिथलं संपलेलं आहे. जो भूतकाळ आहे तो मृत्यूकाळ आहे, मृत्यू झाला त्या गोष्टीचा. पण आपला तो मृत्यू नको असतो ना, आपला तो कबरी खणायचं म्हणतो ना आपण घडलेल्या गोष्टी. भूतकाळ हा शिकण्यासाठी असतो. भूतकाळात काही घडलंय चांगलं वाईट, त्याच्यातून आपल्याला शिकायचं असतं की त्या अनुभवातून आपण आता अधिक चांगलं कसं वागलं पाहिजे हे कळलं. पण आम्ही उलट करतो, भूतकाळातून ते वनिष्ठ चिंतनच खणत बसतो. म्हणून ही सगळी सवय अंतर्मनाची घालवायची आपल्याला. म्हणजे हा चैतन्यच आहे ह्याचा अर्थ काय, मी आणि माझं म्हणून जे जे आपण घट्ट धरलंय ते सगळं आपल्या बाजूला गेलं पाहिजे आणि फक्त हे चैतन्य भावातून आनंदाने कसं राहायचं हे कळलं पाहिजे. पूर्वी काय झालं झालं ते धरायचं नाही. उद्या काय होणार, चांगलं होणार वाईट होणार, इथे चांगलंच होणार म्हणायचं, आत्ताच्या क्षणी आनंदाने राहायचं. जे होईल ते चांगलंच होणार आणि आता आपल्याला त्यासाठी सतत सकारात्मक दृष्टिकोन आणि शांतपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची हिंमत किंवा सामर्थ्य आपल्याकडे असलं पाहिजे. मग ती परिस्थिती कशी येऊ, त्या परिस्थितीला समोर जायचं, कधी अनुकूल असेल कधी प्रतिकूल असेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जितक्या उगाळाल, म्हणजे कोळसा जितका उगाळला तितका तो काळा काळा होत जातो, तशा ज्या अनिष्ट गोष्टी जितक्या आपण उगाळतो तितकं आपलं वर्तमान काळा करून टाकतो आपण. हे माणसाला कळलं तरी ते वळत नाही का, अंतर्मन. अंतर्मनाला हेच आपलं जीवन आहे असं वाटतं. मी किती चांगला आहे आणि तू किती, दुसरे किती वाईट आहेत, हेच अंतर्मनाचा स्वभाव, हा वाईट स्वभाव आहे. म्हणजे मुळात अंतर्मन हे ईश्वर आहे, पण आज ते ईश्वर नाही का, कारण त्याचा भावच बदललेला आहे. म्हणून अंतर्मन हे ईश्वरासारखं आहे पण ईश्वर नाही, असं पै माऊली जे सांगतात त्याचा अर्थ आहे की मीपणा आहे, हा जीवपणा आहे, अनिष्ट चिंतन करण्याची सवय आहे. म्हणून प्रत्येकाने निरीक्षण परीक्षण करा असं जे आपण सांगतो ते ह्याचसाठी सांगतो. रे तुझ्याकडे तू किती लोकांना कसा बोलतोस, लक्ष घे. किती वेळा वाकडं बोलतोस, कोणाचा अपमान करतोस, हे लक्षात घेता कळतच नाही. आपण बोलून मोकळे होतो आणि समोरचा माणूस दुखावलेला असतो, तोही काही शिव झालेला नसतो, म्हणतो पण रडतो, तोही दुःखी होतो. म्हणजे दुःखाचं वाटप आपण सतत करत असतो आणि तरी सुद्धा आपल्याला वाटतं आपण चांगले आहोत. म्हणून आपल्याला ही जी अवस्था आहे ती बदलायची असेल तर मुळाकडे, म्हणजे ह्या अंतर्मनामध्ये शुद्ध भाव आला पाहिजे. काय शुद्ध भाव आला पाहिजे, हे मुळात जे अनंत स्वरूप चैतन्य ज्याला म्हणतात त्या चैतन्यातून आपला जन्म झालेला आहे. ते चैतन्य स्वरूपातून हा देह प्रगट झाला आहे. म्हणजे हा देह सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि त्यातून जाणणारं तत्व आहे ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या, म्हणजे संपूर्ण जीवन कोणाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून मी करतो असं ज्याला आपण म्हणतो त्याला खरं कोण करत असतं,
चैतन्य स्वरूप करतं. सरळ उत्तर आहे. आता हे कळलं म्हणून झालं का तरी नाही होत का? अंतर्मन मीच करतो. आता साधक ज्यावेळेला सत्संगामध्ये येतात, मग आता सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. काय शिकवलंय? ईश्वर कथा म्हणायचं, विठ्ठल कथा म्हणायचं, की सद्गुरू कथा म्हणजे सद्गुरूंच्या कृपेमुळे होतं म्हणतो आपण. सगळ्यांनी कौतुक केले तेवढं हो सद्गुरूंच्या कृपेमुळे होतं, मी कुठे करतो. जरासं त्या कार्याला नाव ठेवा, मग म्हणत नाही सद्गुरूंच्या कृपेमुळे होतं. ह्यांना काय कळतं का आम्ही एवढे मरतो ते. झालं म्हणजे मनात मी करता असं दाखवायला सद्गुरू करता असतो. लक्षात घ्या किती आपणच आपल्या ठिकाणी खरं ढोंगीपणा म्हणतो. खरा सद्गुरू करता म्हटलं तर ढोंग करतो, लबाड लांडको ढोंग करतो म्हणतात ना ते. तर हा जो चैतन्य भाव हा दृढ करायचा आहे. साधना म्हणजे काय? जिथे मी अमुक तमुक आहे ते बाजूला, मी अमुक तमुक नाहीच आहे, पण नकारात्मक बोलायचं नाहीये. तर काय आहे, मी अमुक तमुक म्हणणारं कोणच नाही तिथे. त्याच्यात ते मी अमुक तमुक जिथे निर्माण होतं, जिथे मी म्हणतो ते मी म्हणणारं मूळ स्वरूप जे चैतन्य स्वरूप आहे ते मी आहे, हा बोध आहे. एवढं कळलं की साधना झाली. पण ती कळत नाही म्हणून डोळे बंद करा, डोळे उघडे ठेवा, हे करा ते करा सांगायला लागतं. ते ह्यासाठी लागतं का? आधी डोळे बंद केले की रूपाला बघून जे मनामध्ये अनिष्ट विचार येतात, राग येतो, लोभ येतो, मोह येतो, मद मत्सर येतं, ते बघूनच येतात. समोरच्या माणूस आवडीचा असेल तर आनंद होतो, आणि काय कोणी आपला अपमान केलाय, कोणी जर काय आपले पैसे घेतलेले आहेत देत नाही म्हणजे काय, मग काय त्याला बघितल्या आपल्याला सगळं आतलं उफाळून येतं, राग बीग सगळं उफाळून येतो. बघा तुम्ही पूर्वीचं काहीतरी आठवलं, नवऱ्याने असं केलंय, आज म्हणतो नाही मी सगळं चांगलं करतोय, सगळं अभ्यास करतोय. जर नवऱ्याने असं केलं आठवण झाली तर बघा डोकं पाक पिकतं, तर गेलं मी हे भांडण तंटा सुरू होतात, तेच किरकिर 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 चालू होते. अशा बऱ्याच लोकांच्या कथा आहेत. आता हे सगळं सद्गुरूंना कळतं. काय कळत नाही असंही पण नाही, पण ते बोलत पण नाही बिचारे. काय सगळं कळतं म्हणून सांग ना. म्हणून ह्या साधकांचा प्रश्न जो प्रामाणिक प्रश्न आहे की बाबा ही साधना का जमत नाही, तर त्याचं खरं उत्तर अंतर्मनाला बदलणं कठीण आहे पण शक्य आहे, अशक्य नाही. त्यासाठी सद्गुरू जी साधना करून घेतात किंवा सद्गुरूंची साधनाचं मार्गदर्शन केलंय ते पुन्हा पुन्हा करावं लागतं. एका दिवसात सायकल चालवायला येईल का कोणाला? नाही येणार. सायकलवर पडला, उभा राहिला, आडवा झाला तरी 10 वेळा पडेल तो. पण करता करता हळूहळू तो बॅलन्सिंग होतं आपोआप. जेव्हा अंतर्मन ते ऍक्सेप्ट करतं तेव्हा ती सायकल चालवली जाते. तोपर्यंत सायकल माणसाकडनं चालवली जात नाही. तेपर्यंत कोणी मागे धरला तर मागच्या बिचाराचा हात पण दुखतो, बॅलन्सिंग ह्याला होत नाही म्हणून. होतं ना तसं, किती वेळा झाला. मग ते पकडून चालवलं, करता करता हळूहळू त्याला आपोआप बॅलन्सिंग जमतं. म्हणजे काय होतं, अंतर्मनाला हे ज्ञात होतं की अशा पद्धतीने सायकल चालते, ते बॅलन्सिंग होतं. मग कधी ब्रेक मारायचा, कधी पॅडल मारायचं, हे आपोआप अंतर्मनाकडनं होतं. जोपर्यंत अंतर्मन ऍक्सेप्ट होत नाही की अंतर्मनात ती प्रक्रिया मुरत नाही, तोपर्यंत ती सायकल चालवली जाणार नाही. म्हणजे कोणतंही ज्ञान, सायकल म्हणा, कॉम्प्युटरचं ज्ञान म्हणा, किंवा मुलं आणखीन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत, ते सगळं ज्ञान जोपर्यंत अंतर्मनात ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत माणसाला ते ज्ञान झालं असं होत नाही. नुसतं वाचलं आणि झालं का? नाही होत. एखाद्याला स्विमिंग करायची आणि स्विमिंग करायला पुस्तक दिलं त्याला, असा हात मार, असा पाय मार, असा श्वास घे, बसल्या वेळेला बिछाना बसून तो सगळं करतो आणि टाकलं पाण्यात त्याला. काय करेल? थोडा मेलो म्हणे, कळलं ना, पाणी प्यायला लागेल, कारण त्याला ते जमणार नाही, कारण ते अंतर्मनाने ऍक्सेप्ट केलेलं नाही. त्याला हळूहळू डबक्यामध्ये अगदी पाय बी पुरतेले अशा याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये जर तो पोहायला लागता हळूहळू त्याला ते बॅलन्स आपोआप अंतर्मनाला ते कळतं. हे अंतर्मनाला कळणं महत्वाचं आहे. तसं शिवभाव, चैतन्य भाव अंतर्मनामध्ये प्रगट होण्यासाठी पुन्हा 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 आपल्याला हे स्मरण धरावं लागतं. सांगायचा उद्देश काय, साधना ज्याला आपण म्हणतो ती एका दिवसात होणार नाही. आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न
अगदी संतांना पण येऊन गेलेले आहेत. असं काय नाही आपल्यालाच येतात. सर्वसामान्य माणसाला ज्यांना म्हटलं अरे डोळे बंद केले थोडा होतं, परत ते परत विचार येतात. संतांनाही आलेले आहेत हे प्रश्न. ह्या सगळ्यांना ह्या समस्या येऊन गेलेल्या आहेत. कारण तो अंतर्मनाचा स्वभावच तसा आहे की जरासं ऍक्सेप्ट केल्यासारखं वाटतं आणि थोडा वेळ ते झुगारून टाकतं आणि आतून निर्णय प्रश्न बिश्न येतपर्यंत गुंग होण्याचा म्हणजे सहज अवस्था माणसाची जी होते ती त्याच्या मनाचा तो स्वभाव आहे. आणि तो मनाचा स्वभाव बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून साधना जी कठीण वाटते ती सुरुवातीला सगळ्यांसाठी कठीणच असते. कारण नवीन गोष्ट ती शिकावी लागते की जीवभाव आणि देवभाव हा जमीन अस्मानाचा फरक आहे. नुसता देव झाला आणि तुका म्हणे देव झाला, देव नाही झाला तुकाराम महाराजांनी. भरपूर ह्या अंतर्मनाला वळवलेलं आहे नामस्मरणातून. विठ्ठलच आहेस, विठ्ठलच आहेस, विठ्ठलच आहेस. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय, ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगातून म्हणतात ना, विठ्ठलची पूर्ण ब्रह्म असं जे म्हटलं ना, विठ्ठलची नारायण, हे सगळं सांगितलं. म्हणजे नारायण वगैरे चैतन्य स्वरूपाला म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ह्या चैतन्य स्वरूपच आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला जीवनात खरोखर म्हणजे साधकांना नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हे जे मनापासून आपल्याला वाटतं ना आपल्या जीवनाचा ठिकाणी क्रांती व्हावी म्हणजे मनापासून साधकाला ते वाटलं म्हणजे खरोखर आपल्याला हे जे शुद्ध ज्ञान जे आहे सद्गुण दिलेलं, त्या ज्ञानातूनच आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि त्यासाठी ज्याच्याकडे जर तळमळ असेल, त्यासाठी त्याच्याकडे ते सतत आस असेल, ध्यास असेल, तर तो साधक ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. आणि त्या करण्यातून हळूहळू त्याच्याकडे त्या सद्भावना निर्माण व्हायला लागतात. हळूहळू, पटकन होणार नाही. मग एका साधकाने विचारलं की ह्याच्यातून सद्भावना निर्माण होतात की आधी सद्भावनाचा अभ्यास केला पाहिजे. एका साधकाचा तोही प्रश्न आहे. इथे सद्भावना प्रथम लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या मनामध्ये असलेल्या दुर्भावना बाजूला करण्यासाठी सद्भावनांचा आधार घ्यावाच लागतो. ही सुद्धा साधना आहे. सद्भावनांचा आधार घ्यावा लागतो की मुळात जर तू चैतन्य स्वरूप असेल तर तुला कोणाचा द्वेष होणार नाही, कोणाबद्दल मत्सर नाही, कोणाबद्दल राग नाही, कोण काय चुकला म्हणून आरडाओरडा करायची काही गरज नाही. माणसं चुकू शकतात, लक्षात घ्या. पण आपण छोट्या छोट्या गोष्टी आरडाओरडा करतो, काही एखाद्याचा अपमान करतो, हे सगळं जे आपण करतो तर आपल्याकडे चैतन्य भाव नाही हे आपल्याला निरीक्षण पाहायचं. म्हणजे काय, अरे हे माझ्याकडे एखाद्याबद्दल वाईट विचार आला, आपला चैतन्य भाव गेला, आपण जीवभावात आहोत, हे निरीक्षण परीक्षण आहे. की एखाद्याबद्दल तर अगदी आपचात घराघरातल्या ह्याच्यात पण आपल्याला एकमेकाबद्दलचा राग बीग येतो, जरासा काय रागावतो, चिडतो, म्हणजे काय, जीवभाव आहेस, दुसरं काय. म्हणजे तू अजून तुझा अभ्यास झालेला नाही हे आपण आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. इतरांचं निरीक्षण परीक्षण नाही करायचं आपल्याला. इथे तू चैतन्य आहेस म्हणजे तू अनंत स्वरूप व्यापक आहेस हे लक्षात ठेवा. तू फक्त देहापुरती नाहीयेस, देहातून हे चैतन्य कार्यरत आहे, देहातून हे चैतन्याचं जीवन चाललंय, चैतन्याचं पाहणं चालू आहे, चैतन्याचं बोलणं चालू आहे. इथे मी कोणच नाहीये, मी म्हणतो ही सगळी कल्पना आहे. मी अमुक तमुक असं जे आपल्याला वाटतं, ह्या नावाचा मी, नावाचा अभिमान वगैरे सगळं आपण घेतो की नाही, ही सगळी कल्पना आहे. जोपर्यंत तुम्ही अमुक कल्पनेतून जीवन जगतो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती कल्पना तुला जोपासत अहंकार धरून ठेवते, वेडावाकडं वागलं जातं. आणि एक दिवस देह सुटला म्हणजे देहापासून तू वेगळा झालास की कोण तुला विचारत पण नाही. थोडे दिवस रडतील जवळचे, नंतर वर्षातून आठवण येईल तर आज ह्या वेळेस श्राद्ध करूया म्हणजे ती श्राद्धाची ज्याला असेल तर. आणि ते पण आता आपण म्हटलं श्राद्ध करायची आवश्यकता ते पण नाही लक्षात. म्हणजे आहे जन पळ बर म्हण तिला हाय हाय असं जे सांगतात ना कवी, ते पळवर म्हणतील हाय हाय, बिचारा गेला बिचारा. तो गेला आला नंतर काही वर्षात भाऊ तो गेला की आला हे माहित नाही. आपले आजोबा गेले वाटतं का, आता आजोबा गेले काय आठवण पण नाही आजोबाची. हा जो प्रकार आहे त्यासाठी आपण अमुक तमुक आहोत, असं ह्याने मान दिलं, ह्याने असं वागलं, त्याने तसं वागलं, हे सगळं ह्याला काही अर्थ नाहीये. अर्थ एकच आहे, तुला आनंदाने कसं जीवन जगायचं हेच कळलं पाहिजे. कोणी अपमान काय लावून घेऊ नको संघाला.
कोणी मान दिला तोही लावून घेऊ नको. म्हणून आपण वरद प्रार्थनेमध्ये काय सांगतो ना, मिळो धन, मिळो मान, मिळो लौकिक आग्रह, मिळो म्हणतात. स्वरूपानंद महाराज बिचारे म्हणून नको म्हणायचे, कारण त्याला माहिती आहे ते मिळालं की माणसाला मद मोह होतो. पण धन मान पान हा तुमच्या मद निर्माण होण्यासाठी निमित्त होऊ शकतं, पण ते कारण नाहीये. जीवनविद्येचा विचार आहे. धन मिळालं तर तो नम्र राहू शकतो का? राहू शकतो. अभ्यास असेल तर राहू शकतो. जीवभाव आहे तर तिथे राहू शकत नाही. मग मिळो धन मिळो मान, मिळो लौकिक आगळ, सोडवी हा परी मद, मोह पाशांतून निघळा. मद आणि मोहाचा पाश आहे आपल्यावर. म्हणजे मदोन्मत्तपणा आणि मोह, अमुक एक गोष्टीचा जो मोह आहे, त्या मोहातून आपल्या ठिकाणी अनिष्ट विचार करण्याची अवस्था आहे, ती आपल्याला बाजूला करायची. म्हणून धन मान पान हे काही मदमोहाचं कारण नाहीये, पण आपल्या ठिकाणी ते आहे, त्यासाठी ते निमित्त आहेत. म्हणून आपण उलट सांगतो मिळो धन, म्हणजे प्रपंचात सगळ्यांना मान मिळायला पाहिजे, धन मिळायला पाहिजे. मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आग्रह. लौकिकांचा एक वेगळा, जो चांगला अभ्यास करतोय प्रयत्न करतो त्याला लौकिक पण मिळू देत, पण त्याकडे मोह आणि मद असू नये. म्हणून असो भोग असो त्याग, असो विद्या असो कला, अविट पद पद्मांची भाव भक्ती. म्हणजे भोग घेत असशील, त्याग देत, दान धर्म करत असशील, काहीतरी ज्ञान मिळवत असशील, सगळं जरी असलं तरी तुला कुठे कोणाचं स्मरण झालं असो, तिथे असो भोग असो त्याग, असो विद्या असो कला, अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा. अविट पद पद्म कुठे आहेत? हे चैतन्य स्वरूप जे आहे, ते चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी हे पद पद्म आहेत. पदपद्म म्हणजे काय? आपण देवाचे पावलांना पदपद्म म्हणतो. म्हणजे कमळासारखी ती पावलं आहेत. कमळासारखी पावलं म्हणजे काय? कमळामध्ये जो सुगंध आहे, चिखलात राहिलं तरी त्याला दुर्गंध येत नाही, ते सुगंध आहे. तसं मानपान मिळाले, धन मिळालं, किंवा दान धर्म केलास किंवा भोग घेतलास, हे सगळ्यामध्ये राहून सुद्धा तुझ्याकडे ईश्वरत्वाचा सुगंध असला पाहिजे. हे देवाचा आहे, दिव्यत्वाचा सुगंध असला पाहिजे. देवत्वाचं स्मरण म्हणजे दिव्यत्वाचा सुगंध आहे, तो कळला ना. म्हणून हे होण्यासाठी तुला चैतन्य भावाशिवाय दुसरा मार्ग नाही, हे साधकाला पहिला व्यवस्थित समजलं पाहिजे. हे मला का करायचंय, याच्यातून साक्षात्कार होणं म्हणजे काय? ते दिव्यत्वाची तुला अनुभूतीत राहायचं आहे. मग त्यासाठी तुला जुन्या गोष्टी आठवायची काय गरज आहे का? लहानपणी असं केलं, मोठेपणी असं केलं, तरुण असताना असं केलं. हे सगळे बघा तुम्ही, नवरा बायकोच्या तक्रारी काय असतात? ह्याच असतात. महिला समाजामध्ये ज्या सगळ्या बायका एकत्र येतात ना, अगोदर मोठमोठ्या समाजाच्या गोष्टी करतात, मग खाजगीमध्ये माझा नवरा असा करतो, तुझा नवरा असा करतो, ह्याच्यात अडकतात. कळलं? नवऱ्याची तक्रारी करण्यात त्या एक्सपर्ट असतात सगळ्या, आणि नवरे पण तसेच असतात, असं काय नाही. नवरे बायकांच्या तक्रारी करतात. आता ह्या तक्रारीतून काही मिळत नाही, उलट मन मात्र दूषित होतं, हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपण चैतन्य स्वरूप आहोत, आणि हे सगळं विश्व चैतन्य स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे स्मरण पुन्हा पुन्हा आपल्याला देण्यासाठी हे कसं पाहायचं, तर त्यासाठी ती प्रक्रिया म्हणून श्वास पहा म्हटलेलं आहे. श्वास येतोय जातोय, श्वास येतो. म्हणजे श्वासाकडे पाहताना राग नाहीये, लोभ नाहीये, मोह नाहीये, मद नाहीये, मग काही नाहीये. श्वास दिसतच नाहीये, पण येतो हे कळतं ना, आणि जातोही कळतं. नागपुरीतून जातोय तो पाहत बस. पाहण्यामुळे काय होतं? पाहता पाहता एक तर अनिष्ट चिंतन होत नाही, किंवा तिथे मागचं पुढचं आठवत असं नाही होत, पण हे करता करता अंतर्मनामध्ये जे आतमध्ये भरलेले ते वरवर यायला लागतं, आतून विचार यायला लागतात, येतात. पण ते येतात तिथे लक्ष देऊ नको म्हणतात सद्गुरू, तेव्हा तिथे लक्ष द्यायचंच नसतं. ते येतात हे माहिती आहे, पण तुझं लक्ष कुठे पाहिजे? श्वासाकडे. म्हणजे एकच गोष्टीकडे तुला ज्यावेळेला मनाला वळवता येईल, एकाच ठिकाणी धरून ठेवायचं.
त्याचा श्वासाकडे, श्वास येतो जातो इथेच धर, इकडे दुकडे बघूच नकोस कुठे, येतो विचारातून येऊ देत. काही हो, तुला फक्त श्वासाला धरायचंय, श्वास सोडायचा नाही. श्वासाकडे सगळं लक्ष पाहिजे तुझं. हे करत असल्यामुळे अंतर्मनामध्ये ज्या भरलेल्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या वरवर येत असतात आणि त्या वर आल्यानंतर बाहेर विरून जातात. हे महत्वाचं आहे. ह्याच्यात अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे, छोटी गोष्ट नाहीये. अंतर्मन आपल्या ह्या सगळ्या मद मत्सर आणि अनिष्ट चिंतन, नकारात्मक विचार, संस्काराने जे जे झालेलं आहे त्याने घट्ट भरलेलं आहे. आपण फक्त सगुण शरण झालं म्हणजे सगळं झालं असं होत नाही. आपलं पात्र आपल्याला शुद्ध केलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या मनाचं पात्र शुद्ध झालं पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरू पहिली साधना देतात की श्वासाकडे पहा. श्वासाला पाहता 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 कोण पाहतं इथे लक्ष दे. पहिले श्वास पहा. बघा काय सांगितलंय, पहिलं दृश्य आहे. श्वास हे आपल्यासाठी दृश्य आहे. पाहतो म्हणजे काय, दिसत नसलं तर ते आहे हे कळतं म्हणून ते दृश्य आहे. पण असं दृश्य आहे की त्याच्याबद्दल आवडही नाही नावडही नाही, पण ते जीवनाला अत्यंत उपयुक्त हे कळतं. तो नाही घेतला तर तू जगू शकत नाही हे माहिती आहे ना प्रत्येकाला. त्यामुळे बघायला काय नाही, ते चालूच आहे, ते बघायचं आहे. दुसरं काय नवीन कुठून आणायचं पण नाहीये. म्हणून तिथे जेव्हा आपण जास्तीत जास्त एकाग्र व्हायचा प्रयत्न करतो त्यावेळेला अंतर्मनामध्ये असलेल्या अनिष्ट विचारांच्या एक शृंखला बाहेर पडत असतात. नुसतं एकच विचार नसतो, हा नाही तर तो नाही तो. पण तिथे ज्यावेळेला अजिबात लक्ष द्यायचं नसतं, ती जी गोष्ट सांगितलेली आहे ना जनक राजाची, की जनक राजाने शुकाला सांगितलं, एका हातामध्ये तेल दिलं, तेलाने भरलेली असं एक छोटस परसरट भांड दिलं आणि हातात धरायला सांगितलं. आणि त्याला सांगितलं तू आता मार्केटमधून एक फेरी मारायची बाहेरून. लक्षात ठेव, एक तेल जरासा थेंब पण बाहेर पडता कामा नये. आणि जर थेंब बाहेर पडला तर मागे सैनिक आहे, त्याच्या हातात तलवार आहे, तो तुझी मान उडवणार. आता हा शुकाला सांगितल्यानंतर बिचारा साधा भोळा, आपल्या आता असा का बिलंदर नाही आजचे लोक बिलंदर आहेत, त्यावेळेला तो अगदी साधा भोळा. जनक राजा आज्ञा पाळली, त्याने असंच्या असं बघत गेला का आता त्या गावातून फिरताना कोण खेळ खेळत होतं, कोण भाजी विकत होते, कोण फळं विकत होते, मिठाई विकत होते, सगळेजण आवाज करत होते. पण ह्याला तिकडे बघायची भीतीच. कारण का, त्या हातातल्या तेलाचा एक थेंब पडला, मागे तलवार घेऊन उभाच आहे. आता सगळी फेरी म्हणून बरोबर आला, अगदी प्रामाणिक ओबिडियंट स्टुडंट, अजिबात काय झालेलं नाही. जनक राजा म्हटलं फेरी हो, तेल नाही पडलं, नाही पडलं. मग काय काय बघितलं, काय बघणार, तेलाकडेच बघतो, बाकी कुठे बघणार. लक्षात घ्या, हे तेलाकडेच बघत होतो, बाहेर कुठे बघणार कसं. मागे बसलाय तुझा सैनिक तलवार, म्हणून मी कसं बघणार, मान उडवायची मला. हा बोध आहे. श्वासाकडे पाहताना इकडे तिकडे बघायचंच नाहीये. बसशी बघितलंस की तुझा घात झाला म्हणून समजा. तो सैनिक म्हणजे काय, तुझंच अंतर्मन बसलाय तुला खाली खेचायला, कळलं. मग तुला फक्त श्वासाकडेच पाहायचंय. आणि श्वासाकडे पाहिल्यामुळे तुला तुझ्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होत जातं. इकडे तिकडे बघायचं नाही म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीकडे न बघता तुला सहजपणे शांतपणे नुसतं बघता आलं पाहिजे, हे शिकायचंय. त्याला म्हणतात साक्षीभाव. मनामध्ये कोणतीच प्रतिक्रिया येता कामा नये. सगळं घडतंय ते दिसतंय, पण तुझी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात नाही, तू त्याच्यात घुसत नाहीस. मग तुला काहीच राग लोभ मद मत्सर येणार नाही. हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आपल्या मनामध्ये हे मद मोह मत्सर राग बीग सगळं येतं का, आपण त्या प्रत्येक गोष्टीशी गुंततो, इन्व्हॉल्व होतो. म्हणजे त्या गुंतत जातो. म्हणून गुंतलो तो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. ज्ञानेश्वर महाराजांचा अर्थ लक्षात की ते हा बोध आपल्याला कळला पाहिजे. आणि म्हणून श्वासाकडे प्रयत्न करा. मन तुमचं बसवणार नाहीत, अंतर्मन तुम्हाला उठवणार. उठवणं म्हणजे आतून जेव्हा विचार यायला लागते तर कधी कधी असं असतो की आपण कधी त्या विचारात वाहत गेलो हेच कळलं, श्वास बाजूलाच गेला, तेल पडून गेलं आणि घात झाला. हे लक्षात ठेवा. मग काय करायचं, परत बसायचं. परत परत बसल्याशिवाय अंतर्मन सुधारणार नाही. आणि कोणाला माहिती आहे, बहिर्मनाला आता समजलंय, सद्गुरूंनी सांगितलं तुला फक्त पुन्हा पुन्हा बस, पुन्हा पुन्हा सांग तू चैतन्य स्वरूप. म्हणून श्वासाकडे पाहत राहा.
पाहत राहता पाहता पाहता कोण पाहतंय तर हे चैतन्य स्वरूपच आहे. श्वास काय चैतन्य स्वरूप, पाहणारा कोण आहे चैतन्य स्वरूप. म्हणजे दृष्टाही चैतन्य आणि दृश्यही चैतन्य. सर्व काही आहे ते चैतन्य स्वरूप. जे पाशे म्हणजे जे दिसतं ते चैतन्य. मग तिथे राग कशाला आला पाहिजे तुला, इष्ट अनिष्ट विचार कशाला पाहिजे. चैतन्य स्वरूप आहे म्हणजे दिव्य स्वरूप आहे सर्व. मग नवरा सुद्धा दिव्य स्वरूप, बायको सुद्धा दिव्य स्वरूप, मुलगा सुद्धा दिव्य स्वरूप, बहीण सुद्धा, भाऊ सुद्धा, सगळे चैतन्य स्वरूप आहेत. एवढंच बघ. तो काय करतो ते बघायला जाऊ नकोस. तो तुझ्यावर असं बोलतो, त्याने असं केलं, त्याने, हे तुझ्यासाठी गरज नाही. तू फक्त चैतन्य स्वरूप आहे बघ, आनंदात राहशील. तूही चैतन्य आणि दिसतं तेही चैतन्य, लक्षात ठेवा. म्हणून चित्त चैतन्य पडता मिटी, हरिरूप दिसे अवघी सृष्टी. हे जे सांगितल्याचा अर्थ आहे, हे सगळं चैतन्य स्वरूप आहे. इथे तुला दृढ भावाने राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी ही साधना तुला पुन्हा पुन्हा केली पाहिजे. कारण ते साधना तुलाच करावी लागेल. जरी सद्गुरूने किती समजावलं, शिकवलं, अगदी जवळ घेऊन बसवलं, तरी शेवटी तुलाच करायची आहे. कारण तुला तुझं अंतर म्हणजे शुद्ध करायचं आहे. कारण तुझं अंतर्मन शुद्ध करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्येच आहे. दुसरा कोणी तुमचं अंतर्मन शुद्ध करू शकत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणून दुसऱ्याच्या चुका काढत बसू नका. तुला अहंकार होईल, मला अहंकार नाही, तुला अहंकार आहे, हे नाहीये. बरेच लोक आपापसात म्हणतात तू असं करू नका, तुला अहंकार आहे, हे असं करू नका, हा अहंकार आहे, हे अहंकार आहे. तू नको त्या विचारात पडू. फक्त तुझ्याकडे तू चैतन्य भावात आहे की नाही ते पहा. ते चैतन्य भावातून पाहण्याचा अभ्यास, हे एकच करायची असते गोष्ट. बाकीच्या गोष्टी आपण उगीच गुंतायला जातो. कोणाला शिकवायला जायची गरज, शिकवायला म्हणजे सांगायचं सद्गुरूने असं सांगितलं कर, पण त्याच्यातून तू असा चुकतो, तू तसा चुकतो, तसा चुकतो सांगत बसशील. म्हणजे सुधारण्यासाठी, समोरच्या सुधारण्यासाठी सांगणं काय वाईट नाही, पण कोणाला सांगायचं, जो ऐकतो त्याला सांगायचं. म्हणून शिकवण्याने सांगितलं, ज्याला तुझ्या श्रद्धा आहे, जो तुझा ऐकतो, तू सांगेल तसंच करणार असं तुला वाटतंय ना, अशा माणसाला सांग. नाही तर कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस. कारण तिथे वाद निर्माण होतात. समोरच्याला काही कळत नसतं, त्याचं मन दुखावतं. आपण नाही दुखावलं तरी तर चुकतं म्हटलं तरी दुखतंच ना. त्यामुळे तिथे सावध राहा. म्हणून इथे साधना करताना आपलं मन स्थिर राहत नाही, ते तसंच करणार. कारण या मनाला तसं राहायचं नसतं. त्याला आपला जीवभाव सोडायचा नसतो. मी अमुक तमुक, मी चांगला, मी वाईट, मी श्रेष्ठ करी, ह्याच्यात त्याला गुंतायचंय. म्हणून चिखलात पडलेल्या म्हशीला बाहेर काढायचं म्हटलं तर काय करावं लागतं, ती बाहेर येत नाही. चिखलाचं पाणी ती बाहेर येते का, तिला बरं वाटतं त्या चिखलात. मग त्याला बाहेर काढा. सद्गुरूंनीच उदाहरण दिलंय की मग एक दांडा घेऊन यावं लागतं. हा 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 करून त्या दांडा फटका बसला, ती बिचारी म्हैस मग बाहेर पडते चिखलातून. तसे हा अंतर्मन आहे, ती म्हैस आहे, ह्याच्यातच अडकते. तिला तुम्हाला दांडा मारून बाहेर काढावं लागतं. नुसतं असं नाही येणार, इतकं सोपं नाही. म्हणून हेच होत नाही. याचं खरं कारण म्हणजे घसरलास पुन्हा बस, पुन्हा बस, पुन्हा बस. एक वेळ तुला आपोआप ते जमायला लागेल. जसे सायकलवरनं पडता 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 जसं बॅलन्सिंग जमतं तसं ते होणार आहे. म्हणून इथे प्रयत्न कमी करायचे नाही, प्रयत्न वाढवायचे, हा त्याचं उत्तर आहे. दुसरी गोष्ट, डोळे बंद करून बरं वाटतं, डोळे उघडे केल्यानंतर परत ओसरतं. म्हणजे काय, अंतर्मन. डोळे उघडले की बसला, ह्या प्रत्येक रूपात गुंतायला गेलास. प्रत्येक रूप म्हणजे घरातली असो किंवा बाहेरची असो, सगळी रूपं बघतो आणि तिथे आपल्या आपल्या भावनेतून तिकडे पाहतोस. हा असा करतोय, तो तसा करतोय, हे बरोबर आहे, ते कर. तुला काय पडलं, तू चैतन्य भावात राहा ना. डोळे उघडे केल्यानंतर सुद्धा तू कोण आहे, चैतन्य स्वरूप. सगळं काय आहे, चैतन्य स्वरूप आहे. एवढंच बघ, पुढे घुसू नको. आतमध्ये नाक खुपसतोस, उभी नको, नाक खुपसत खुपसत मग स्वतःही रडतो आणि सगळे रडायला लागतात. सगळे स्वतः दुःखी होतो, सर्वांना दुःख देतोस. जिथे आहेस तिथे आनंदमय वृत्तीने राहा ना. पहा आणि भलं उदे म्हणा. लक्षात ठेवा, दोनच गोष्टी. पाहिलं तर काय, दोन गोष्टी आहेत. देवा तूच सर्व आहेस. म्हणजे हे चैतन्य, देव म्हणजे चैतन्य, हे चैतन्य सर्व आहे. म्हणून तुझं नमो, तुझं नमो. म्हणजे चैतन्याला नमस्कार करा. समोरच्या रूपाला नमस्कार म्हणजे काय, चैतन्याला नमस्कार करायचा असतो. आणि देवा तूच सर्व आहे, तुझं नमो, तुझं नमो एक भाग. आणि देवा तूच सर्व आहे, सर्वांचं भलं होऊ दे हा दुसरा भाग. रूपाच्या अपेक्षित भलं होऊ दे म्हणा, त्याचं कल्याण होतं. कारण ते चैतन्य स्वरूप आहे. आज त्याला कळत नसलं तरी ते चैतन्य, त्याचं भलं होऊ देत. त्या भलेपणाच्या विचारात तुझं भलं होतं, कारण तुझं मन शुद्ध होतं. साधी गोष्ट आहे.
तुझं नमो म्हटलं त्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात तू राहायला लागतो. ते चैतन्य स्वरूप आहे. काही रूप दिसले तरी काय, सगळी रूप एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत. हा सिद्धांत आपल्या अंतर्मनामध्ये घट्ट भरला पाहिजे. आणि त्यासाठी डोळे उघडे केल्यानंतर देवा तूच सर्व आहेस किंवा विठ्ठला म्हणा किंवा काही म्हणा, पण हे चैतन्य स्वरूपच सर्व आहे. म्हणून ह्या चैतन्य स्वरूपाला नमस्कार. आणि चैतन्य सर्व सर्व रूपारूपाने प्रकट, म्हणून त्या रूपाचं भलं होऊ दे. हा दुसरा दोन अंगानेच फक्त डोळे उघडे केल्यानंतर सगळीकडे पाहता आलं पाहिजे, मग तो भाव सोडणार नाही. पण आपल्याला ते जमायला कठीण आहे. आज सोपं नाही, कारण अंतर्मनाला वळवणं सोपं नाही. परत लक्षात ठेवा. म्हणून बऱ्याच लोकांच्या ह्या तक्रारी, आता मग असे प्रश्न वाचले, त्याला कारण तेच आहे की आपली अवस्था आहे. आपण मुळात त्या चैतन्य स्वरूपात आहोत. ह्या अंतर्मनाला पटत नाही, ते पटवून द्यावं लागतं. तू चैतन्य स्वरूपच आहेस. चैतन्य तू अमुक तमुक आहे नाही. तुला तू विठोबा म्हटलं मी विठ्ठल होत नाही ना. एखाद्या लहान मुलाला विठ्ठलच नाव दिलं असतं, नाम घे तर तो काय नाम घेणार, मी विठ्ठल आहे म्हणून तो विठ्ठल होणार नाही. विठ्ठल म्हणजे हे अनंत स्वरूप चैतन्य आहे. ह्या चैतन्य सर्व आहेत, हा भाव आला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून देवाचं नाव घेतलं न घेतलं, तू चैतन्य आहे हे कळण्यासाठी देवाचं नाव घ्यायचं असतं. कोणी म्हणतं आम्ही राम म्हणा, कोणी म्हणतं विठ्ठल म्हणा, कोणी कृष्ण म्हणजे लोक अरे आपल्याला विठ्ठल सांगितलं, राम कसा म्हणतो कळत नाही. ह्या लोकांना म्हणून म्हणतात तसे. म्हणजे स्वतःचा मूर्खपणा आणि दुसऱ्याला मूर्ख बनवायला जातात. म्हणजे मूर्खाने मूर्खपणा करायचा, तशी ही गोष्ट आहे. इथे हे चैतन्य आहे हे कळण्यासाठी सद्गुरूंनी विठ्ठल नाम दिलं. आता काही सद्गुरू जय रामकृष्ण हरी म्हणतात. आता जय रामकृष्ण म्हणजे राम पण आहे, कृष्ण पण आहे, हरी पण आहे, असं होतं का? नाही, सगळं म्हणून एकच आहे, चैतन्य स्वरूप आहे, हेच कळलं पाहिजे. म्हणून नाम तोंडामध्ये एवढ्यासाठी असलं पाहिजे की ही सगळीकडे चैतन्य, ही स्मरण देण्यासाठी मुखामध्ये नाम असलं पाहिजे. मग तू विठ्ठल म्हण, राम म्हण, नुसतं चैतन्य म्हण, काही फरक पडत नाही. तिथे तुझ्या आचरणात बदल झाला पाहिजे. तुला कोणाचाही राग येण्याची गरज नाही, कोण वेडावाकडं वागतं म्हणून दुःखी होण्याची गरज नाही. कारण हे ज्याचं त्याचं कर्म आहे, तुला त्या कर्मात गुंतायचं नाही. सावरायचंय आपल्याला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. सगळ्यांकडनं हे चांगलं कर्म जावावं यासाठी प्रयत्न करायचे, पण ते करत नाही म्हणून रडायची तुला गरज नाही. लक्षात गुंतायचं नाही म्हणजे काय ते मी सांगतो. कारण आपल्याला वाटतं रे ह्या लोकांना कळत कसं नाही, आपण एवढं करतो ह्यांना समजत कसं नाहीये. कारण सांगतो कितीतरी माणसांना ते चुकीचे वागतात, पण त्यांना कळत नाही आपण चुकत आहोत. ही जीवनाची शोकांतिका आहे. सद्गुरूंची प्रवचनं ऐकली म्हणून सगळे सुधारले का? नाही सुधारू शकत. भगवद्गीता भरपूर वाचली लोकांनी, पाठांतर केलेले लोक आहेत, पण ती सुधारले का? नाही. ज्ञानेश्वरी पाठांतर पारायण केली आहेत, पण तिथे सुधारणा होत नाही. कारण अंतर्मनाला सुधारण्यासाठी ज्याने त्याने बसून एका जागी बसूनच ती साधना केली पाहिजे. म्हणून साधी सोपी साधना सांगितली परंपरेने. अगदी वेदापासून ती ही श्वासस्मरणाची साधना आहे. गौतम बुद्धाने साधना केलेली आहे. प्रत्येकाने पुढच्या लेवलला कसं काय करायचं, प्रत्येकाचा एक मार्ग आहे. पण याच्यातून आपल्याला हे मनाला एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे की त्यावेळेला कोणत्याही गोष्टीत न गुंता तुम्हाला पाहता आलं पाहिजे. हे जर डोळे उघडून ज्या दिवशी जमलं त्या दिवशी तुम्ही जिंकलात. समोर येऊन तुम्हाला कोणी वेडावाकडं काहीतरी बोलतंय आणि तुझ्या चेहऱ्यावरचं मंदस्मित तसंच राहत असेल तर तू जिंकलास. कोणी तुझं कौतुक करतंय तरी तू मंदस्मित आहेस तर तू जिंकलास. कारण तुला त्याचं काही पडलेलं नाही. आणि त्याला म्हणतात संन्यास. खरा संन्यासी तो. तरी संकल्पाचा न्यास या नाव संन्यास. मी माझं म्हणणं बाजूला झालं की तो संन्यासी. संन्यासी म्हणजे काय? चैतन्य स्वरूप झाला. लक्षात घ्या. संन्यासी म्हणजे घरदार सोडलेला संन्यासी नाही. कळलं ना? घरदार सोडलेला संन्यासी अहंकारी असेल तो संन्यासीच नसतो. खरी गोष्ट सांगतो. आणि म्हणून साधनेतून आपल्याला चैतन्य भाव दृढ करायचा आहे. ह्यासाठी हा श्वासस्मरणाचा अट्टहासाने अभ्यास प्रत्येक साधकाने केला पाहिजे. डोळे उघडे करून ही पुढची साधना आहे. पहिली डोळे बंद करून इथे दृढ भाव झाला पाहिजे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे.
झोपेत पण ते चैतन्य स्वरूपाचं हे स्मरण गेलं तर त्या दिवशी आपली साधना डोळे बंद करून झालेली परिपक्व झाली. झोपेत स्वप्न बघतोय, कोण पाहतंय? चैतन्य स्वरूप स्वप्न पाहतंय. इथपर्यंत गेलो पाहिजे. उठलास, कोण उठला? चैतन्य स्वरूप उठला. झोपतो कोण? कोण झोपतो? शरीर झोपतं. अंतर्मन कधी झोपत नाही म्हणतात ना. चैतन्य स्वरूप तिथे झोपलं असं म्हणता येत नाही. अंतर्मनाच्या अवस्थेत चैतन्य स्वरूप झोपत नाही. शरीराच्या अपेक्षेत शरीर चैतन्य स्वरूप झोपलं, कारण शरीर सुद्धा चैतन्यच आहे. एक एक अवस्था वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून पहिलं एकच आहे ते चैतन्य. डोळे बंद करून श्वासाकडे 2 तास तुम्ही बसू शकलात. आता 25 मिनिटं 20 मिनिटं सांगून ते होत नाही, पण काय होतं, जरा कर रे बाळा. ते सांगण्यासाठी 10 मिनिटं बस, 20 मिनिटं बस. करता करता तू 1 तास बसशील. एकदा गोडी लागली म्हणून त्या साधकांना नामाची गोडी लागते, मग आतून ते नाम येतं. होतं तसं, बरोबर आहे. कारण अंतर्मन ते प्रतिसाद देत असतं, हा त्याचा अर्थ. पण त्याचा अर्थ पार झाला असा नव्हे. सावध होऊ नये तर जाशील डोक्यात हवा भरून परत. कळलं ना? म्हणून गोडी लागणं म्हणजे अंतर्मनाकडनं ती आवड निर्माण झाली आहे, हे चांगलं लक्षण आहे. परत परत करावंसं वाटतं, त्याचा आनंद होतो, कितीतरी वेळ बसावं असं वाटतं. त्याचा अर्थ अंतर्मन स्वीकारायला लागलं. आता त्याला कुठेतरी गोडी लागली, म्हणजे अंतर्मनाला ते हवं आहे. आता नवीन साधकाला त्या अंतर्मनात ते नकोच आहे. तो फक्त म्हणून सद्गुरूचा सत्संग म्हणजे सद्गुरूंचा संघ का असायला पाहिजे की सद्गुरूंच्याकडनं हे सतत हॅमरिंग होतं, तेव्हा अंतर्मनाला वळवण्याचा अभ्यास होतो. सत्संगत म्हणजे अशा साधकांची संगत जे ह्या दिव्य साधनेचा अभ्यास करतात, अशा साधकांचा, चैतन्य स्वरूपाच्या भावात जे राहतात अशा लोकांचा संघ पाहिजे. सगळेजण आपण मोठा सत्संग आहे आमचा. सत्संग म्हणजे काय? हे तुझी माझी उणी चालूच असतात. तू असा वागतो, तो तसा वागतो. ग्रुप तयार करतात, एकमेकावर लादतात. आपण मोठे, तू छोटा, हे दाखवतात. हाच सत्संग नव्हे. सत्संगामध्ये सगळ्यांकडे चैतन्य भावातून पाहण्याची वृत्ती जेव्हा निर्माण होईल तर तो संघ म्हणजे सत्संग. म्हणून हे सर्व किती आपल्याला सुधारायचं हे साधकाने लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्येक साधकाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला हा चैतन्य भाव मुरला पाहिजे. म्हणून ह्या साधना ज्या आपण करतो, रविवारी सकाळी आता त्याचं एक्सप्लेनेशन करतो आहोत. दररोज निळखंड जे हे चैतन्य भावाचा अभ्यास करायला लावतो, हे सगळं आपल्यासाठी आहे. प्रत्येक साधकाने स्वतःसाठी ह्या भावात केलं पाहिजे. आपण कोणाला उपकार करायला जात नाही, तर आपल्याला सुधारायचं आहे. हा भाव तिथे असला पाहिजे. मला सुधारायचं, मला हे जमतं का? म्हणून निरीक्षण परीक्षण कळतं आपल्याला अजून जमलेलं नाही, अजून आपल्याला जमवून घ्यायचं, अजून आपल्याला जमवून घ्यायचं आहे. पण दुसऱ्याचा अहंकार बघायला जाऊ नका, अहंकारी व्हाल. दुसरा चैतन्य स्वरूपाचा हे पहा, तुम्ही चैतन्य स्वरूप व्हाल. समोर कसाही वागला तरी तुमच्या ते लक्षात पाहिजे चैतन्य स्वरूपच आहे. वागताय अहंकाराने, वागू द्या. त्याला जेव्हा कळेल तेव्हा तो सुधरेल. आधी तू स्वतःला सुधार ना, स्वार्थी बन. आधी तुला सुधारायचं, त्याच्याने तसं तू नको वागूस. हे तुला कळलं तर अगदी ऐकणार एकदा आपल्याला दया येते त्यावेळेला आपण समजावून सांगू आणि त्याचं परिवर्तन होतं, ते बरोबर आहे. म्हणून पहिली साधना एका जागी डोळे झाकून चैतन्य स्वरूप भाव दृढ करून घेणं आहे. ते चैतन्य जो मनाला सतत पटलं पाहिजे. हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, ह्याचा अर्थ चैतन्य स्वरूपाचा आहे. तुझं नाही, माझं नाही, काहीच नाही. म्हणून मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. मी आणि तू कोण आहे? एकच तत्व आहे, चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपच म्हणजे आपण स्वतःकडे म्हणून चैतन्य स्वरूप मी म्हणतो, आणि तू चैतन्य स्वरूप आहे म्हणून स्वतःला म्हटलं, एकच आहे. स्वतःच म्हण तू चैतन्य स्वरूप आहेस. हे जाणणारं तत्व चैतन्य स्वरूप. तू म्हणजे काय? हे चैतन्य स्वरूप जाणणारं तत्व आहे, ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून तू चैतन्य स्वरूप आहे, म्हणून तूच दृष्ट आहेस आणि तूच दृश्य आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप दृष्ट आहे, चैतन्य स्वरूप दृश्य आहे. चैतन्य स्वरूप ज्ञाता आहे, चैतन्य स्वरूप ज्ञेय आहे. चैतन्य स्वरूप भोगता आहे, चैतन्य स्वरूप भोग्य आहे. म्हणजे हे सगळं जीवन काही करत असताना तुम्ही चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात जीवन जगणं, हे ज्या पक्क होतं त्या डोळे उघडे करून अनुसंधानातून जीवन जगायचं आहे. हे लक्षात घ्या. अनुसंधान म्हणजे सहज स्मरण. पण त्यासाठी डोळे बंद करून ते परिपक्व झाल्याशिवाय पुढे होणार नाही. पण आपल्याला तो अभ्यास मात्र का डोळे उघडे केल्यानंतर
कुणाही जीवाचा न घडो मत्सर. मत्सर आला की लगेच लक्षात ठेवा, राग आला लगेच लक्षात ठेवा, वेडावाकडा विचार लक्षात ठेवा, अरे चैतन्य स्वरूप आहेस, आपल्या भानगडीत पडायचं नाही. करता करता ते जमेल. जरी आज अडचण आली तरी प्रामाणिकपणे जो साधक हे प्रयत्न करेल तो पार होईल. ही वेदाने दिलेली प्रतिज्ञा आहे. लक्षात आहे, वेदाने सांगितलंय, वेदाने किंवा ऋषी मुनीने म्हणा, संतांनी सांगितलं की जो प्रामाणिकपणे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रयत्न करेल त्याचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला तो सुखाची रास त्याच्या पुढे सामोर जाईल. कारण खरा सुखी कसा आहे ते कळेल. बाहेरच्या गोष्टीतून अडकून दुःखी होतोस किंवा वेडावाकडा विचार करतोस, नकारात्मक विचार, हे सगळं बाजूला गेलं पाहिजे. नुसतं थोडं थोडं नाही, सगळं. जो आपल्यासाठी मदत करतो त्याचं कौतुक वाटलंच पाहिजे. जो मदत करणार त्याच्याही बद्दल आपलेपणा असला पाहिजे. आता आपल्या काही लोकांचं कसं असतं, जे आपल्याबरोबर आहे त्यांचं आपण खूप चांगलं करतो, पण ज्याच्याशी आपलं पटत नाही तर तोंड पण बघायला मागत नाही. सगळी चैतन्य स्वरूपाची रूपं म्हटल्यानंतर हा काळा राम आणि हा गोरा राम असं म्हणून होईल का? सगळे रामच आहेत. तो काळा दिसला तरी राम आणि गोरा दिसला तरी राम. इतकं समत्वाची दृष्टी झाली तर ते. म्हणून ही साधना होणं, अभ्यास करतो आपण. म्हणून जरी जमत नसलं तरी काय काळजी करू नका, प्रयत्न करा. म्हणून सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंना श्रद्धा ठेवली पाहिजे. ते ह्यासाठीच श्रद्धेने तुम्ही प्रयत्न करत राहाल आणि हळूहळू ते होईल. म्हणून आता काही काळजी करू नका. आता हे पहिले प्रश्न आहेत ते बरोबर आहेत, पण त्याच्यातून आपल्याला पार व्हायचंय. आणि काही जे अनुभव आले ते सद्गुरूंशी चर्चा करा मुद्दा म्हणून, कारण त्या अनुभवातून आपल्याला अधिक त्याच्यातून प्रगती होऊ शकते. म्हणून ह्या सगळ्यातून ज्याला जे जमलं आहे, ज्याला गोडी लागली त्याने आनंदित व्हा की ही परमेश्वराची कृपा आहे, सद्गुरूची कृपा आपल्यावर की आपण आता गोडी लागली आपल्याला. आणि त्याच्यातून आपल्याला अधिक अधिक हा चैतन्य भाव दृढ करून घ्यायचा आहे. आणि म्हणून ही साधना आपल्याला परत परत करायची आहे. नुसतं 1 तासाची नव्हे, संपूर्ण जीवन आपलं साधना आहे, हे लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेला जरासे डोळे बंद करून बसायची गोडी लागेल, जर असं वाटलं की त्याला बसूया असं वाटेल ना, त्यावर कुठेतरी अंतर्मन आपलं वळतंय हे लक्षात घ्या. म्हणजे निरीक्षण परीक्षण हे सगळ्या गोष्टी कळतील. हे सगळ्यांना सहज शक्य होईल. म्हणून सहज शक्य होईल हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.